तुम्हाला माहितीये का नवरात्री का साजरी केली जाते? नवरात्रीत घट बसवून रासदांडिया व गरबा का केला जातो? नवरात्रीत देवीच्या 9 रूपांचं महत्व तुम्हाला माहित आहे का? चला मी सांगतो. नमस्कार मंडळी, मी साहिल गावडे आणि मी तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी देवीच्या 9 रूपांची नवरात्री ही सिरीज घेऊन आलो आहे. ज्या सिरीज मध्ये आपण देवीच्या प्रत्येक रूपामागचं महत्व समजून घेणार आहोत. आज आहे घटस्थापना म्हणजेच नवरात्र किंवा शारदोत्सव. शारदोत्सव म्हणजेच देवी दुर्गा व देवी शारदा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा उत्सव. हा उत्सव अश्विन महिन्यात येतो व देवीच्या भक्तीचा काळ मानला जातो. या दिवशी देवीच्या आराधनेसाठी मातीचे घट, ज्याला कलश असे म्हणतात, ते स्थापित करून परंपरेप्रमाणे त्यांच्यात 5, 7 व 9 धान्य व कडधान्य ही पेरली जातात. हे धान्य जीवनाच्या सुपीकतेचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी घटासमोर विड्याच्या पानावर आपल्या कुलदेवताचे टाक ठेवले जातात व पान, सुपारी व आंब्याची पाने व फुले अर्पण करून घटाला सजवले जाते व त्याला पूजास्थानावर ठेवले जाते. त्यानंतर 9 दिवसासाठी नंदादीप प्रज्वलित केला जातो व देवीला 9 दिवसाच्या नवरात्रीसाठी पृथ्वीवर येण्याचे आवाहन केले जाते. घटस्थापना ही कृषी संस्कृती व शेतकऱ्यांशी जोडलेली आहे, कारण या काळात कापणी झालेली असते व नवीन धान्य घरात येते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. कळशामध्ये देवी शक्तीचे निवासस्थान मानले जाते, जे घरातील सकारात्मक ऊर्जा घेऊन येते व नकारात्मक ऊर्जा दूर करते. या काळात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, जे शौर्य, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. या काळात लोक आपल्या यथाशक्तीप्रमाणे देवीची सेवा करतात. काही जण 9 दिवस उपवास करून, काही जण अनवाणी फिरून, तर काही जण उठता बसता उपवास करून देवीची सेवा करतात व आपल्याला शुद्ध करून घेतात. या काळात देवीचा जागर केला जातो व रास गरबा व दांडिया खेळले जातात. नवरात्र हा सण देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला याचं प्रतीक आहे. तर हा होता आजचा दिवस. असेच आपण उरलेले दिवस देखील पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत म्हणूयात, सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.